तुमचे अनारसे फसतात काय? मग आजची सोपी पद्धत एकदा नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता अधिक महिना सुरू आहे आणि अनेकांच्या घरी नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने गुळाचे अनारसे बनवले जातात. पण खरं सांगायचं तर भरपूर लोक अनारसे बनवायला टाळतात, कारण की ते विरघळतात किंवा पीठ बिघडतं. पण आपण आज अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम अचूक मापात गुळाचे अनारसे बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या पद्धतीने केले तर तुमचे अनारसे अजिबात फसणार नाही, सहजच कोणी बनवू शकेल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1.5 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ नसेल तर कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त तांदूळ जुना असायला हवा. तर आपल्याला हा आता स्वच्छ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. छान असं स्वच्छ धुवून झालं की आपल्याला याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि 3ही दिवस आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जर आपण पाण्याने धुतला नाही तर खूप खराब वास येतो, म्हणून आपल्याला न चुकता 3ही दिवस पाणी बदलायचं आहे. जर तुम्ही सोमवारला पाण्यात भिजत ठेवलेले आहे तर सोमवार, मंगळवार, बुधवार 3ही दिवस आपल्याला पाणी बदलायचं आहे. तर आज गुरुवार आहे आणि आपल्याला परत एकदा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता चाळणीवरती याला निथळायला मी ठेवणार आहे 15 मिनिट. पंधरा मिनिट नंतर आपल्याला हे तांदूळ आता कॉटनच्या कपड्यामध्ये छान असे पसरून घ्यायचे आहे. घरामध्येच आपल्याला याला 1 तास फॅन खाली वाळून घ्यायचे आहे. आणि एकदम पण आपल्याला कोरडे नाही करून घ्यायचे, थोडा दमटपणा तांदळाला असायला हवा, इथपर्यंत आपल्याला याला वाळून घ्यायचे. बघा, आपण मूठ असं केल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताला तांदूळ असे चिकटायला हवे, एवढा दमटपणा या तांदळामध्ये हवा. आता आपल्याला याला मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चाळणीने याला छान असं गाळून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं पीठ छान असं चाळून झालेलं आहे. आता आपण गुळाचं प्रमाण बघून घेऊया. तर मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले, तर मी 1.25 वाटी गूळ किसून घेणार आहे. मी गुळाचं प्रमाण तांदूळवरूनच ठरवणार आहे. तर मी इथे 1.5 वाटी छान असा गूळ किसून घेते आहे. शक्य असेल तर गूळ असा नरमच घ्या. मी घेतलेला गूळ जास्ती नरम नव्हता, पण शक्य असेल तर तुम्ही नरमच गूळ घ्या. तर इथे गूळ छान असा किसून झालेला आहे. तर आता आपल्याला किसलेला गूळ छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ सुद्धा आपल्याला एकदम अचूक प्रमाणातच घ्यायचं आहे. गुळाचं जरी सुद्धा प्रमाण जास्ती झालं ना तरी सुद्धा अनारसे तेलामध्ये विरघळू शकतात, म्हणून गुळाचं प्रमाण सुद्धा अचूक ठेवा. तर इथे आपलं गूळ आणि पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर बघा, छान असे गोळे होत आहे, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते एकदम अचूक आहे. जेवढे गोळे होईल तेवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला हे डब्बे स्वच्छ आणि कोरड्या डब्यामध्ये ठेवायचे आहे. तर लक्षात असू द्या, डब्बा कोरडा आणि एकदम स्वच्छ असायला हवा. तर आपल्याला गोळे आता 3 ते 4 दिवस असेच डब्यामध्ये झाकून ठेवायचे आहे, म्हणजे छान जाळी येईल आपल्या अनारसेला. तुम्ही आजही करू शकता अनारसे, म्हणजे आताही करू शकता अनारसे, पण जाळी शक्य तशी जाळी येणार नाही आपल्या अनारसेला, म्हणून याला आपल्याला 3 ते 4 दिवस छान असं मुरत ठेवायचं आहे. तर आज 3 दिवस पूर्ण झाले आणि 4था दिवस आहे. तर मी 4थ्या दिवशी अनारसे बनवायला घेते आहे. तर मी 2च गोळ्याचे अनारसे करणार आहे आधी. तर आता आपल्याला हे पीठ छान असं परत मळून घ्यायचं आहे. जर कोरडं वाटत असेल तुम्हाला तर यामध्ये तुम्ही 1 टेबलस्पून तूप किंवा दूध घालू शकता. मला थोडं कोरडं वाटतंय म्हणून मी 1 टेबलस्पून आधी तूप घालत आहे. परत एकदा मळून घेते आहे आणि परत थोडं कोरडं वाटतंय म्हणून परत एकदा 1 टेबलस्पून तूप घालत आहे. तर तूप किंवा दूध घालताना लक्षात असू द्या, आपल्याला एकदम पण जास्ती नाही घालायचं. आधी 1च टेबलस्पून घालून बघा.
जर वाटत असेल तरच परत घाला, नाहीतर असू द्यायचं. तर इथे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. तर आपल्याला पीठ एकदम सैली नको आणि एकदम कडकही नको, आपल्याला मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथे आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहे. तर मी इथे एक साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं. तर आपल्याला तेल जास्ती गरम पण नको आणि जास्ती गार पण नको, मीडियम असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपण अनारसे थापायला घेऊन घेऊ. तर मी इथे हातावरतीच थोडे थापून घेते अनारसे. आणि आता आपल्याला खसखसमध्ये थोडं बोलून आपल्याला परत हाताने पसरून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 बोटांनी असं पसरून घ्यायचं आहे. शक्य असेल तर बोटांना तूप लावा, म्हणजे छान पसरवता येईल ते. आणि एकसारखे आपल्याला असे पसरून घ्यायचं अनारसा. तर अनारसे तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम व्हायला हवं. तर आपल्याला तेल जास्त गरम पण नको आणि एकदम असं थंड पण नको. आपल्याला तेल असं बघा, थोडं आपण तळून बघूया. तर मी इथे एक गोळा टाकून बघितला आहे. तर बघा, तो लगेच 1 सेकंड नंतर असा वरती आला आणि एकदम करपला पण नाही. तर आपलं तेल असं छान व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये अनारसा टाकून तळून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला याला झारा लावायचा नाही लगेच, आपल्याला फक्त तेल वरती सोडायचं असं झाऱ्याने. त्यामुळे जाडी पण छान येते आणि फुलतो पण छान आपला अनारसा. म्हणून आपल्याला वरूनच असं तेल सोडायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा, किती छान जाळी यायला लागली आपल्या अनारसाला आणि कलरही खूप छान आलेला आहे. तर अनारसे तळायला जास्ती वेळ लागत नाही, लगेचच तळले जातात अनारसे आणि तेलही खूप कमी लागते. अगदी छोट्या कढईमध्ये सुद्धा तळले तरी व्यवस्थित तळले जातात अनारसे. मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करायचंच विसरून जातात, म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर बघू शकता तुम्ही, जाळी किती छान आलेली आहे. एकदम परफेक्ट जाळी आली आपल्या अनारसाला. अशाच प्रकारे आपल्याला आता बाकीचे सुद्धा अनारसे तळून घ्यायचे आहे. तुमचं प्रमाण अचूक असलं ना, तर तुमचे अनारसे अजिबात फसणार नाही. एकदम परफेक्ट असे अनारसे तयार होणार. तुम्हाला जास्ती कुरकुरीत अनारसे आवडत असेल तर थोडे पातळ लाटा. जर तुम्हाला अशी खुसखुशीत आवडत असेल तर थोडे जाडसर लाटा अनारसे. आणि अनारसे तळल्यानंतर आपल्याला असं चाळणीवरती असे उभे ठेवायचे आहे, कारण की अनारसे जे आहे ना, ते तेल खूप शोषून घेतात. तर तेल ते निथळायला हवं, म्हणून आपल्याला असं चाळणीवरती ठेवायचे असे उभे. आणि 1 तास आपल्याला असेच अनारसे तळून ठेवायचे आहे, म्हणजे ते तेल पण निथळेल आणि गार पण होईल. नंतरच आपल्याला याला बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे. इथे अनारसे आपले छान असे तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्या अनारसाला किती छान जाळी आलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुमचे अनारसे अजिबात फसणार नाही. खूप छान असे अनारसे होणार. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया